नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत छोले मसाला आणि यासाठी मी इथे 1 कप छोले घेतलेले आहे। ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे 7 ते 8 तास भिजवलेले आहे। कुकरमध्ये छोले टाकलेले आहे। इथे मी हे पाणी वापरलेलं नाहीये, यासाठी आपण वापरणार आहोत दुसरं पाणी। आणि यामध्ये जाणार आहे खडे मसाले, 2 तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, 2 विलायची, लवंग, मिरे आणि दालचिनीचा तुकडा। कुकर मी इथे लावलेला आहे। आता इथे 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर इथे 7-8 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले छोले इथे सॉफ्ट झालेले आहेत। तर मी इथे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये जाणार आहे तेल। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल इथे गरम झालेलं आहे। यामध्ये टाकूया थोडेसे जिरे। जिरे छान फुलले की यामध्ये जाणार आहे कांदा। मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे कांदा हा ब्राउन होत आहे। कांद्याला ब्राउन होण्यासाठी 4 ते 5 मिनिटे लागतात। अजून एखादा मिनिट आपण याला सॉफ्ट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे कांद्याला छान ब्राउन कलर आलेला आहे। यामध्ये जाणार आहे टोमॅटो प्युरी। ही टोमॅटो प्युरी मी 2 टोमॅटोची बनवलेली आहे। कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकूया आलं लसणाची पेस्ट। इथे मी 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून जेणेकरून आपले मसाले शिजतील। यावर झाकण ठेवूया। 1-2 मिनिटं हे टोमॅटो आणि कांदा आले लसणाची पेस्ट हे शिजून निघतील। झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता इथे तेल वरती आलेलं आहे। याचा अर्थ आपले मसाले शिजलेले आहेत। आता यामध्ये जाणार आहेत मसाले। सर्वात प्रथम 1 चम्मच धने पावडर, पाव चमचा हळद। इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। ही तिखट नसते पण याने भाजीला रंग छान येतो। तिखट, मसाला तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता।
हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे. हे सर्व मसाले मी 1 मिनिट परतवून घेतलेले आहे. आता या स्टेजला ही मसाला साईडला करून घेऊया. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. इथे मी एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि हे बेसन पीठ भाजून घेत आहे. 1 मिनिट हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. कांदा एकीकडे, टोमॅटो एकीकडे आणि भाजीचा रस्सा एकीकडे असं होऊ नये यासाठी इथे बेसन पिठाचा वापर करत आहे. आपल्या भाजीला छान बाइंडिंग यावी यासाठी. बेसन पीठ भाजलेलं आहे. हे सर्व मसाले एकत्र करून घेऊ. आणि आता यामध्ये जाणार आहे छोले. सर्व छोले यामध्ये मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे. तुम्ही बघू शकता मी इथे पाणी ॲड केलेलं होतं आणि हे यावर आपण आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं उकळी काढून घेऊ. आता यामध्ये जाणार आहे वरून चवीप्रमाणे मीठ. इथे 5 ते 6 मिनिटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख भाजी झालेली आहे. यामध्ये वरून कोथिंबीर ॲड करत आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.